नमस्कार मंडळी. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. मी पहिल्या 2 भागामध्ये राजकारण गेलं चुलीत ह्या चॅनलवरच्या काही पार्श्वभूमी बोललो होतो आपल्याशी. आज देखील थोडक्यात काही गोष्टींचं विवेचन मांडतो आणि मग आजच्या आपण विषयाकडे वळूया. मी कुणी पत्रकार नव्हे पेशानं. मी टेक्निकल इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे, रिटायर्ड प्राध्यापक आहे. त्यामुळं काही विषय वर्गामध्ये शिकवत असताना, विद्यार्थ्यांची जडणघडण होत असताना माझं काही अंशदान जे त्यामध्ये होतं आणि विषयाशी संलग्नता होती, त्याला अनुसरून काही टिप्पणं किंवा काही लेख असे प्रकाशित केले होते. त्या आधारावर कोणतंही थिओरिटिकल विवेचन न करता प्रॅक्टिकली आपल्याला ह्या समाजाच्या जडणघडणीमध्ये प्रॅक्टिकली ज्या गोष्टी करता येण्यासारखे शक्य आहेत आणि ज्या होत नाही आहेत, निव्वळ केवळ हेच विषय आपल्यासमोर मांडावेत हा निव्वळ माझा हेतू आहे. तर आजच्या आपण विषयाकडे वळूया. आजच्या विषयाचं ह्या भागाचं नाव ठेवलेलं आहे लोकसहभाग आणि लोकनियंत्रण. अंशात्मक रूपानं मी या गोष्टीवर पूर्वी आपल्याशी बोललेलो आहे की लोकसहभाग कशामध्ये असायला हवा, कसा असावा वगैरे वगैरे. पण आज थोडंसं याच्यावर आपण विस्तारानं बोलू. आपण जर लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकमताचा जर आदर आहे, आपण आदर ठेवू इच्छितो, तर निश्चितच यामध्ये कोणत्याही द्वेषाला स्थान नसावं. हे सर्वात पहिल्यांदा प्रथम ही गोष्ट मी मांडतो. जो कोणी निर्भीड हेतूनं जी गोष्ट सांगतो त्याच्याकडं आपण कान उघडे ठेवून ऐकलं पाहिजे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्या गोष्टीकडं कान देऊन ऐकून त्याच्यावर जितकं शक्य असेल तितकं वैयक्तिक कुठलाही भाग न आणता त्या नेमका विषय काय आहे आणि त्याची प्रॅक्टिकली अंमलबजावणी होऊ शकते का ह्याच्यावर आपलं ध्यान असणं गरजेचं आहे. आणि हेच ह्या लोकशाहीच्या जडणघडणीचं किंवा सुधारणा, त्यामध्ये सुधारणा क्षणोक्षणी पदोपदी दर इलेक्शननंतर दर पंचवार्षिक टर्मनंतर त्यामध्ये सुधारणा होत जाव्यात. त्याच आपण 1947ला ज्या गोष्टी होत्या त्यांचा अवलंब गरजेचं नाही की आपण त्या तशाच तशा आज स्वीकारल्या पाहिजेत. ही पहिली गोष्ट झाली. तर हितद्वेषाला ह्यात स्थान असू नये, विरोधासाठी विरोध देखील असू नये. आपल्याला विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये ज्या चर्चा ऐकायला मिळतात त्यामध्ये खरोखर जर तू आणि मी हा विषय जर बाजूला ठेवला तर त्या खरोखर किती ऐकण्यासारख्या असतात हा खरोखर गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. तो लोकसहभाग कशामध्ये नेमका असावा, कसा असावा वगैरे ह्या पॉलिसी मेकिंगच्या आणि एक्झिक्युशनच्या गोष्टी आहेत. पण तरी लोकसहभाग कशामध्ये असावा आणि लोकांचं नियंत्रण कशावर असलं पाहिजे याच्यावर मी थोडक्यात आज बोलतो. लोकसहभाग असणं गरजेचं आहे कारण मी मागच्या एका भागामध्ये म्हटलं होतं की 5 वर्ष एकदा मतदान झालं की 5 वर्षाशिवाय आपल्याला संधी मिळत नाही पुन्हा त्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची. म्हणजे मतदार हा केवळ यूज अँड थ्रो अशा प्रकारचा होऊ नये हा मागचा हे म्हणण्यामागचा हेतू मूळ तो आहे. तर लोकसहभाग कसा करता येईल, तर मी एका माझ्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की जे उदाहरणार्थ जे निधी आणले जातात जिल्हा स्तरावर किंवा गाव स्तरावर जे निधी येतात त्यामध्ये प्राधान्यानं त्या गावाच्या गरजा किंवा त्या शहराच्या गरजा काय आहेत आणि त्यामधल्या अतिप्राधान्यानं काय करायला हवं ताबडतोबीनं. मग त्यामध्ये शुद्ध पाणी पुरवठा असेल, 24 तास पाणी येणं हा केवळ हे असता कामा नये, तर शुद्ध पाणी किती येतं ह्याला जास्ती महत्त्व आहे. किंवा तसेच रस्ते किंवा इतर ज्या सोयी आहेत त्या सुखसोयी म्हणण्यापेक्षा सोयी किती असाव्यात चांगल्या. प्रत्येक गावामध्ये नेमका काय ह्या गोष्टींचा तातडीनं गरज आहे त्याच्यावर विचार करून तिथली एक एखादी लोकल कमिटी स्थापन केली पाहिजे ज्यामध्ये एक जाणकार लोक असतील वेगवेगळ्या क्षेत्रामधले आणि त्यांच्या सहमतीनं ज्यांनी कोणी हा निधी वगैरे आणलेला आहे त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. आणि ते एक्झिक्युशन होताना देखील ते योग्य कारणासाठी खर्च होतो का नाही ह्याचं कुठंतरी एक नियंत्रण असलं पाहिजे. ह्याला खऱ्या अर्थानं आपण
ह्या प्रगल्भ लोकशाहीमध्ये लोकांचा असलेला सहभाग असं म्हणू शकू आपण. त्याचबरोबर वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी ज्या चाललेल्या असतात, आपण डेव्हलपमेंट म्हणतो की शहरामध्ये अंतर्गत व्यवस्था कशी असावी, तिथं खेळाच्या मैदानांचं नियोजन कसं असावं, भाजी मार्केट कुठं असावं किंवा इतर स्वास्थ्यासाठीच्या गोष्टी नेमक्या नियोजित कुठे असाव्यात. त्यामध्ये काही वरिष्ठ नागरिक असतील किंवा काही दिव्यांग लोक असतील तर त्यांच्यासाठी काही विशेष प्रावधान काय केलेलं आहे का, अशा गोष्टींचा त्या गावाच्या एकंदरीत विकासामध्ये गाव स्तरावर मी म्हणतो. आणि त्यानंतर हीच गोष्ट पुढं जिल्हा किंवा राज्यस्तरावर किंवा देशस्तरावर हे आपण त्याच दृष्टीनं पाहू शकतो या गोष्टीकडं. तर लोकसहभाग हा डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये निश्चितच असला पाहिजे, जेणेकरून लोकांना ही कल्पना येईल की नेमकं आपल्या ह्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहेत ते नेमकं कोणत्या गोष्टीवर कार्यरत आहेत, काय 5 वर्षामध्ये त्यांच्याकडून कोणती कार्य अपेक्षित आहेत होणं, एक प्रपोज्ड प्लॅन त्या गावासाठीचा किंवा त्या शहरासाठीचा. जर चुका असतील, जर एखादं गाव छोटं असेल, लहान असेल, टाउन डेव्हलपमेंटमध्ये त्यामध्ये काही जुन्या त्रुटी राहिल्या असतील तरी त्या सुधारणा त्यामध्ये कशी करता येईल ह्याच्यावर निश्चितच विचार केला गेला पाहिजे. आणि मग आपल्यासारख्या देशामध्ये वाहनांच्या संख्येवर नियंत्रण, मी पूर्वीच्या भागामध्ये जसं म्हटलं, तर इथं पब्लिक ट्रान्सपोर्टला जास्तीत जास्त आपण कसं त्याला प्रमोशन देता येईल किंवा त्याची वृद्धी कशी होईल, त्यानुसार त्याच्यावर त्या निधीचं वापर हा ठरला गेला पाहिजे त्या एका कमिटीच्या माध्यमातून, असं माझं प्रांजळ मत आहे. म्हणजे जेणेकरून कुठेही अवास्तव किंवा अवाजवी खर्चही होणार नाही आणि खरोखर लोकांच्या गरजा काय आहेत त्याला अनुसरून त्या निधीचा विनियोग होईल आणि खरोखर त्या गावाच्या विकासामध्ये, खऱ्याखुऱ्या विकासामध्ये, एक शहर म्हणून लोकांना राहण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी आणि इतर काही गोष्टी, खेळ असतील किंवा काही आरोग्याच्या गोष्टी असतील, हे सर्व करण्यासाठी वाहनांचं पार्किंग करता येईल. ह्या सगळ्या दृष्टीनं एक व्यवस्थित नियोजित शहर भावी काळामध्ये, स्मार्ट सिटी हे नाव ठेवून शहर हे विकसित होणार नाही किंवा रस्त्यांचं रुंदीकरण करून शहर एखादं किंवा गाव विकसित झालं असं आपण म्हणू शकणार नाही. तर खऱ्या अर्थानं त्या भागातल्या गरजा लक्षात घेऊन जर ती डेव्हलपमेंटल प्रोसेस जर कार्यान्वित केली गेली तर निश्चितपणानं मला वाटतं की येत्या भविष्यकाळामध्ये तरी कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला काही सुधारणा करता येतील आणि एक चांगलं जमिनीवरचं काम, ग्राउंडवर चांगल्या पद्धतीचं काम निश्चितच यातून पार पडेल. आता लोकनियंत्रणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सध्या आपल्याला भेडसावत असलेले सामाजिक जे प्रश्न आहेत, कारण राजकारण, मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे राजकारण हे केवळ राजकारण राहू नये, तू मैमे किंवा एकमेकाची खिचाताणी करण्यापुरतं हे राजकारण राहू नये, तर त्या भागात ज्यांचं प्रतिनिधित्व ती व्यक्ती करते त्या व्यक्तीकडून त्या लोकांसाठी काय कॉन्ट्रीब्युशन झालं हे सगळ्यात महत्त्वाचा ह्यामधला फॅक्टर धरला गेला पाहिजे. तो लोकनियंत्रणाच्या दृष्टीनं त्या भागामधल्या आत्ताच्या सध्याची आपल्याला भेडसावणारी जी समस्या आहे, मुख्य जे आहे की परदेशी नागरिकांचं जे आपल्या इथं लोंढे येत आहेत प्रत्येक शहरामध्ये, कुणीही परकीय नागरिक असो, तो बांगलादेशी असो किंवा म्यानमारचा असो वगैरे वगैरे, त्यांनी आपल्या ह्या भागामध्ये येण्याचं प्रयोजन काय, ते नेमके लोक आलेले किती आहेत आणि त्यांची शासनानं किंवा ह्या प्रतिनिधींच्या स्वरूपातनं त्यांची व्यवस्था काय केलेली आहे त्यांचं डिपोर्टिंग करण्यासाठी, हा सगळ्यात मला वाटते प्राधान्यानं विचारला जाणारा प्रश्न असू शकतो. कारण सामाजिक स्वास्थ्य जर राहायचं असेल खरोखर आपल्या समाजामध्ये, तर हा जो आपल्याला सध्या उपद्रव दिसतो त्याच्यावर कुठंतरी आळा ताबडतोबीनं बसेल. त्याचबरोबर जमिनींवर केलं जाणारं अतिक्रमण असेल किंवा परस्पर जमिनी बळकावल्या जात असतील काही कुणाला कल्पना नसताना, अशा स्वरूपाच्या किंवा
सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी घडत आहेत, ह्या गोष्टींसाठी एक समिती नेमून त्या गाव स्तरावर, ग्रामस्तरावर किंवा शहर स्तरावर एखादी कमिटी नेमून, एखादी समिती नेमून त्या समितीनं ह्याचा सतत पाठपुरावा केला पाहिजे, की ह्या 6 महिन्यामध्ये, ह्या 3 महिन्यामध्ये समयबद्ध प्रोग्रामाच्या माध्यमातनं हा लोकनियंत्रणाचं हे कार्य राबवलं गेलं पाहिजे. तर आणि तर भविष्यकाळामध्ये येत्या भावी पिढीला आपण काहीतरी एक चांगलं स्वस्थ असं एखादं शहर किंवा स्वस्थ देश देऊ शकू. अन्यथा ह्याचा विपर्यास कुठल्या कुठं जाईल ह्याचं आपण फाळणीच्या वेळी याचे परिणाम भोगलेले आहोत आपण. त्यामुळे ह्याबाबत गाफील राहता कामा नये. माझं काम केलं की नाही, व्यक्तिसापेक्ष काम झालं की नाही, ह्या व्यक्तीनं केलं की नाही, ह्या गोष्टींपेक्षा समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीनं ती व्यक्ती आपण जी प्रतिनिधी म्हणून बसवलेली आहे, भले एखादे नगरसेवक स्तरावर असो किंवा देश स्तरावर असो, खासदार म्हणून असोत, तर ह्या किंवा राज्यसभेवर गेलेले देखील असोत, एकदा ते प्रतिनिधी तिथं गेल्यानंतर वैयक्तिक हितद्वेषाच्या गोष्टी, जसं सभापतींना काहीतरी वैयक्तिक कॉमेंट करणे किंवा ह्या गोष्टी न होता याच्यावर कुठेतरी एक कोड ऑफ कंडक्ट लागला पाहिजे, की पब्लिक स्पीकिंगमध्ये किंवा पार्लमेंटरी स्पीकिंगमध्ये, विधानभवन असो किंवा संसद असो, कुणी काय बोलावं आणि जर समजा वाह्यात काही बोललं गेलं तर त्याच्यावर कडक शिक्षेचे निर्बंध असले पाहिजेत. तर लोकनियंत्रणाचा फोर्स ह्या दृष्टीनं लागला गेला पाहिजे, की जेणेकरून सर्व हे जे चालणारे कारभार आहेत ते एका आर्थिकदृष्ट्या आणि स्वास्थ्याच्या दृष्टीनं, मनस्वास्थ्याच्या दृष्टीनं, कारण आज ज्याची आपल्या समाजाला नितांत आवश्यकता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या देशामध्ये सगळ्या जगामधले सगळ्यात स्वस्थ नागरिक राहत होते, त्या देशामध्ये आज इतक्या खालच्या स्तराला आपली परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. निश्चितच ह्या गोष्टींवर त्याच्यावर गांभीर्यानं विचार होऊन लोकसहभाग आणि लोकनियंत्रण हे मी सुचवलेले मुद्दे किंवा आणखीन इतरांकडं काही जर अशा संदर्भाच्या काही सूचना असतील तर आपण सामूहिकदृष्ट्या ह्या सूचना मांडून सरकारपुढं, शिक्षण व्यवस्थेमध्ये असेल किंवा वाहतूक व्यवस्थेमध्ये असेल किंवा स्वास्थ्याच्या संबंधित असेल, ह्या सगळ्या गोष्टींबाबत आपण एकत्रित ह्याच्यावर एक जडणघडणीमध्ये आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं, ह्या हेतूनं जर आपण ह्यामध्ये भाग घेतला तर निश्चितच मला वाटतं जी आपली लोकशाही ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच्यामध्ये निश्चितच काही सुधारणा येतील आणि खऱ्या अर्थानं हे लोकराज्य कालांतरानं होऊ शकेल असा मला निश्चित विश्वास वाटतो. आपल्या सर्वांनी यावर आपलं जरूर मत माझ्या ईमेल ID ला पाठवावं. आणखीन काही आपल्याला सुधारणा अपेक्षित असतील तर त्या जरूर कळवाव्यात. आपण दिलेल्या वेळाबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.